हे हिंदू राष्ट्र आहे आणि तेव्हा या राष्ट्राची ओळख हे हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही प्रतीक आहेत, ज्यामुळे ही ओळख घडली किंवा ज्यामुळे ही ओळख पक्की होते, अशा सगळ्या प्रतीकांचा सन्मान झाला पाहिजे. देशाच्या विभाजनाला संघाने केलेला विरोध असेल किंवा त्यानंतर हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे, त्याकरता संघाने लावलेली आपली पूर्ण शक्ती असेल. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये कार्यक्रमांमध्ये पण आलेले, आपल्या महाराष्ट्रातल्या या भागामध्ये पण त्यांचा सहभाग झालेला होता. शस्त्र हातात घेऊन नक्षली म्हणून जनजाती लोकांचं कल्याणाच्या नावाखाली कोणी करत असतील गोष्टी, तर या सगळ्या गोष्टींना कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थामध्ये न पडता संघाने स्पष्टपणे भूमिका घेतल्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रजमोहनजी, अन्य सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी आज उपस्थित सगळे पत्रकार बंधू भगिनी, सगळ्यांना नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तशी ओळख आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आहेच आणि हळू गेल्या 100 वर्षामध्ये संघ कार्याचा जो विस्तार झाला, त्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक घडवले गेले आणि त्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक संस्था उभ्या झाल्या. त्यांनी समाजातल्या करता उपयोगी, राष्ट्राकरता उपयोगी अशा अनेक कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला. तशा अनेक संस्था, अनेक कार्य यांनी सुद्धा समाजामध्ये एक महत्त्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची पण एक ओळख स्वयंसेवकांनी चालवलेल्या संस्था किंवा कार्य असं म्हणून समाजामध्ये आहे. स्वाभाविक ज्यांचा जसा संघाशी संबंध आला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्यानुसार बरेच जण संघाला ओळखतात. काहींनी सेवा कार्य बघितली, ते सेवा करणारं संघटन म्हणून बघतात. काहींनी आपल्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चालणारी शाखा बघितली, त्यामुळे ते शाखा रोज चालवणारे असे स्वयंसेवक असा संघ म्हणून ओळखतात. काही लोक केव्हा तरी विशेष परिस्थितीमध्ये पूर आला, अपघात झाला आणि स्वयंसेवक आले, अशा वेळी अचानक काम करणारं संघटन म्हणून पण लोक ओळखतात. आणि स्वाभाविकपणे मध्य काळामध्ये ज्या पद्धतीने राम मंदिराचा विषय, जे अयोध्येतल्या जन्मभूमीवर रामाचं भव्य मंदिर, या विषयाला घेऊन गेले 30-40 वर्ष संघाच्या स्वयंसेवकांनी त्याकरता चाललेल्या सगळ्या अभियानामध्ये, उपक्रमामध्ये, आंदोलनामध्ये भाग घेतला. आणि जेव्हा अनेक लोक अस्पष्टपणे भूमिका मांडत होते, तेव्हा संघाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली की या जसं संघाचे संस्थापक जे होते डॉक्टर हेडगेवार यांनी सुद्धा स्पष्टपणे संघाच्या स्थापनेच्या काळातच सांगितलं होतं की हे हिंदू राष्ट्र आहे आणि तेव्हा या राष्ट्राची ओळख हे हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही प्रतीक आहेत, ज्यामुळे ही ओळख घडली किंवा ज्यामुळे ही ओळख पक्की होते, अशा सगळ्या प्रतीकांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याची जर त्यावर काही आघात झाले असतील त्याची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हे एक राष्ट्रीय कार्य आहे आणि ही एक भूमिका घेऊन संघाने सातत्याने स्पष्टपणे आपली भूमिका घेतली. त्यामुळे त्या भूमिकांबद्दल कधी कधी राजकीय कारणांमुळे त्याच्याबद्दल मतमतांतर झाली, त्याच्यावर चर्चा विवाद पण सुद्धा गेल्या 100 वर्षात बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं अगदी देशाच्या विभाजनाला संघाने केलेला विरोध असेल किंवा त्यानंतर हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे, त्याकरता संघाने लावलेली आपली पूर्ण शक्ती असेल. त्यातून त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये जी काही उलथापालथ झाली आणि तेव्हा राजकीय कारणावरून संघावर आलेली बंदी असेल. स्वतंत्र भारतामध्ये अशा एखाद्या राजकीय पद्धतीने चाललेल्या अत्याचाराला शांतपणे सत्याग्रहाच्या माध्यमातून शांतपणे तोंड देऊन पुन्हा एकदा न्यायाची स्थापना करण्याचं जे काही स्वातंत्र्य भारतातलं पहिलं उदाहरण सुद्धा संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या हा जो काही लढा होता त्याच्या माध्यमातून दाखवून दिलेलं होतं. देशामध्ये आजकाल लोकतंत्रावर बरेच लोक बोलतात, संविधानावर पण बोलतात,
परंतु ही गोष्ट समजण्यासारखी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पार्लमेंटमध्ये जे काही त्यांनी भाषण दिलं संविधान सभेमध्ये, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की या संविधानाचा धोका कोणापासून असेल तर कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांपासून आहे. त्यावेळी सगळ्या घटना घडून गेलेल्या होत्या. त्यामुळं उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये, कार्यक्रमांमध्ये पण आलेले, आपल्या महाराष्ट्रातल्या या भागामध्ये पण त्यांचा सहभाग झालेला होता. परंतु मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या कोणी पण अशा प्रकारचं वक्तव्य संघाबद्दल दिलेलं नाही. तर उलट नंतरच्या काळामध्ये कोणी संविधानामध्ये छेडछाड केली किंवा संविधानाचा दुरुपयोग करून आणीबाणी आणली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणापासून संविधानाला धोका आहे याबद्दल वक्तव्य केले, हे सगळे विचार अतिशय महत्वाचे आहेत. आणि तेव्हा संघाची भूमिका एक सातत्याने या समाजाची एकता, हिंदूंची एकता आणि या राष्ट्राला एका पुन्हा चांगल्या गौरवपूर्ण अशा स्थितीमध्ये नेण्याकरता संघाचं कार्य सातत्याने चाललं आहे. तेव्हा संघाने आपल्या भूमिका ठोस ठेवल्या की या देशाचं विभाजन झालं नाही पाहिजे, काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे, आर्टिकल 370 गेलं पाहिजे, या देशामध्ये समान नागरी कायदा लागला पाहिजे आणि या देशामध्ये आतंकवाद, अलगाववाद किंवा कोणी घुसपेट करत असतील, कोणी अशा संघटना चालवत असतील, कोणी या देशामध्ये जबरदस्तीने मतांतरण करण्याचा प्रयत्न करत असेल दुसऱ्या वाम मार्गाने, तर किंवा शस्त्र हातात घेऊन नक्षली म्हणून जनजाती लोकांचं कल्याणाच्या नावाखाली कोणी करत असतील गोष्टी, तर या सगळ्या गोष्टींना कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थामध्ये न पडता संघाने स्पष्टपणे भूमिका घेतल्या. त्याची किंमत बरेच वेळा संघाला आपल्या स्वयंसेवकांचं बलिदान देऊन सुद्धा चुकवावी लागली आहे. परंतु संघाने आपल्या भूमिकेमध्ये कधीही बदलाव केला नाही. तर संघाची भूमिका सतत आहे. जातीच्या वर उठून संपूर्ण हिंदू समाज एक झाला पाहिजे, ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. ती पहिल्या दिवशी होती संघ स्थापनेच्या वेळी आणि ती आज 100 वर्षानंतर सुद्धा तशीच कायम आहे. त्याकरता जे काही प्रयत्न करता येतील, त्यात किती यश आलं, किती अपयश आलं, संघामुळे काय चांगलं झालं, काय वाईट झालं, हे प्रश्न नंतरचे विश्लेषणाचे असतील. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की संघाने आपली पूर्ण शक्ती हा समाज जातीच्या वर उठून भेदभाव सोडून एक व्हावा याकरताच पूर्ण शक्ती आपली लावलेली आहे गेले 100 वर्ष आणि पुढल्या काळात सुद्धा संघाची तीच भूमिका असणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या काळामध्ये हे डॉक्टर हेडगेवार स्वतःच एक राजकीय म्हणजे पक्षामध्ये होते. त्यामुळे त्यांना जर राजकारणच करायचं असतं त्यांनी राजकीय पक्ष काढला असता किंवा तिथेच राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजाची उभारणी करायची होती आणि हिंदू समाजाला मजबूत करायचं होतं, या राष्ट्राला पुढे न्यायचं होतं. म्हणून त्यांनी राजकीय पक्ष न काढता त्यांनी एक सामाजिक सांस्कृतिक संघटन काढलं आणि ज्यामध्ये व्यक्ती निर्माणाला महत्त्व दिलं, चरित्र निर्माणाला महत्त्व दिलं, समाज बांधणीला महत्त्व दिलं. आणि हे जे काही तत्व त्या काळात संघाच्या संस्थापकांनी आखून दिले, त्यावर कुठेही भेद न करता किंवा त्यापासून इकडे तिकडे न जाता एक वाक्यता ठेवत संघ सातत्याने कार्य करत आहे. तेव्हा संघाकडच्या 100 वर्षाच्या वाटचालीकडे बघितलं तर त्यामध्ये ती वाटचाल एकदम स्पष्ट आहे. एकदम ज्या गोष्टी करता संघ सुरू झाला त्याच दिशेने आहे आणि या सगळ्या काळामध्ये पुढल्या काळामध्ये सुद्धा संघाची वाटचाल, संघाची जशी जशी प्रसार होईल, संघाची जे कार्य आहे आणि विस्तार आहे, हा समाजाचं समर्थन आणि स्वयंसेवकांचे परिश्रम या 2 गोष्टींच्या आधारावर संघाचा कार्याचा विस्तार झालेला आहे. आणि याच एका कारणांमुळं हळूहळू दोन्ही प्रयत्न वाढतात आहे. समाजाचं समर्थन वाढत आहे आणि आता समर्थनातून 100 वर्ष होता होता सहभागाकडे समाजाचं जे दृष्टी आहे ती बदलत चालली आहे. त्यामुळे खूप समाजातले अनेक लोक अशा कामाला वेगवेगळ्या पद्धतीने करण्याकरता पुढे येतात आहे. तेव्हा पुढल्या काळामध्ये आमच्या समोर समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन, वेगवेगळ्या संस्थांना घेऊन आणि जवळजवळ प्रत्येकाने कसं या समाज कार्यामध्ये सहभागी व्हावं या दृष्टीने संघाच्या पुढच्या सगळ्या कार्यांचा विस्तार हा असणार आहे. आणि स्वाभाविकपणे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक आपली शाखा असावी, प्रत्येक घरापर्यंत संघ पोचावा, जेणेकरून हिंदू समाज, या राष्ट्रावर प्रेम करणारे लोक जे काही उपक्रम हातात घेतील राष्ट्रहिताकरता, तर त्यांच्याकरता संघ स्वयंसेवक त्यांच्या सहयोगाकरता उपलब्ध राहावा.
असे सगळे कार्य करण्याकरता त्यांच्याकरता शाखा उपलब्ध असावी, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. शताब्दी वर्षातही आम्ही तोच प्रयत्न केला. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरता प्रयत्न केला. घरोघरी संपर्क केला, समाजाच्या गृहसंपर्क, जागोजागी छोट्या-छोट्या वस्त्यांच्या स्तरावर हिंदू संमेलनं झाले. समाजाच्या, जाती समाजाच्या प्रत्येक अशा समूहासोबत प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर एकत्रीकरण होऊन सामाजिक सद्भाव बैठका झाल्या आहेत. म्हणजे सगळ्यांशी संवाद, समाजातल्या सगळ्या क्षेत्रातले जे प्रमुख लोक आहेत, मूर्धन्य लोक आहेत, त्यांच्यासोबत वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन झालं. काही कार्यक्रम पूजनीय सरसंघचालकांसोबत झाले, काही कार्यक्रम अन्यच पद्धतीने पण झाले. परंतु जवळजवळ समाजातले जे कोणी हुजू असतील, मग ते कुठल्याही विचारांचे असो, त्यांच्यापर्यंत कुठल्याही क्षेत्रातले असो, त्यांच्यापर्यंत शहरातले, गावातले, जनजाती क्षेत्रातले सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या शताब्दी वर्षात पण आपण मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पुढल्या काळामध्ये त्या सगळ्यांच्या सोबत मिळून ज्या काही चर्चा झाल्या आहे, त्यातून पुढल्या काळामध्ये समाज परिवर्तनाचं जे कार्य आहे, पंचपरिवर्तन आम्ही त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा ठेवला आहे. त्या मुद्द्यांवर समाजाचा सहभाग आणि समाजाच्या नेतृत्वामध्ये हे कार्य पुढे न्यावं अशी संघाची इच्छा आहे, प्रयत्न आहे आणि त्याकरता जी काही योजना आपण बनवली आहे ती त्या प्रकारची आहे. त्यामुळे सामाजिक समरसता ही समाजामध्ये स्थापित झाली पाहिजे, पर्यावरणाच्या अनुकूल जीवन झालं पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये आपलं कुटुंब एक चांगलं आदर्श कुटुंब झालं पाहिजे. आत्मीयता, जिव्हाळा, संस्कार यांनी युक्त असलं पाहिजे, याकरता सगळा प्रयत्न असणार आहे. स्व जे आहे, स्वत्व, त्याची जागृती आणि त्यावर आपल्या सगळ्या रचना पुढल्या काळात उभ्या झाल्या पाहिजे. आता पूर्ण देशामध्ये ही वाटचाल सुरू झाली आहे की जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि सर्व स्तरावर याचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि त्या सगळ्या काळामध्ये नागरिक कर्तव्यांची पण जाण आपल्या समाजामध्ये व्हावी, जेणेकरून जो आपला धर्म आहे त्यानुसार लोकांनी पुढे जावं, याकरता हे सगळे प्रयत्न चालले आहेत. तर संघाचे हे सगळे प्रयत्न देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. म्हणजे केरळपासून काश्मीरपर्यंत, तिकडे मणिपूरपर्यंत, गुजरात, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये हे प्रयत्न सुरू आहेत. भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, जीवनातल्या वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये तसा सगळा एक व्यापक प्रयत्न हा चाललेला आहे. तर त्या दृष्टीने समाजातल्या सगळ्यांपर्यंत जाऊन संवाद करावा अशी पण कल्पना आहे. तेव्हा तुमच्याकडनं जेव्हा हे निमंत्रण आलं, तेव्हा स्वाभाविकपणे ही सुद्धा एक संवादाची चांगली संधी असं समजून ते निमंत्रण आम्ही स्वीकार केलं आणि आज मी तुमच्या इथे आलेलो आहे. तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद.